हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर तुम्हाला इथे हा जो पैठणीवरचा ब्लाऊज दिसत आहे ना, तर हा पॅडेड ब्लाऊज आपण ट्रिपल लेअरमध्ये तयार केलेला आहे। प्लस याचं शोल्डर कमी घेतलेला आहे, पानाचा गळा आहे समोरून, बॅक साईड जी आहे ती ओपन आहे। तीनच हुक आपण इकडे ॲड केलेले आहेत बघा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार। तर ही जी बॅक साईडची डिझाईन आहे ना, ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे। कोणी बघितली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिझाईन बघून घ्यायची आहे। तर बघा इथे प्रिन्सेस कटची कटिंगसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे याच्या मागच्या पार्टमध्ये। तर हा तयार ब्लाऊज आहे ना, याचं पुढच्या साईडचं मी स्टिचिंग कसं केलेलं आहे, पॅड्स कसे लावलेले आहेत, अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्लीव्ज कशी अटॅच केलेली होती, याला स्लीव्जला पफसुद्धा आपण घेतलेला होता। ह्या स्लीवची कटिंगसुद्धा मी चॅनलवरती टाकलेली आहे, कोणी बघितली नसेल तर ती बघून घ्यायची आहे। आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज तयार झालेला होता। तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित। पाठीमागचा गळा जो आहे ना, तो खूप मोठा गळा आहे, 11.5चा गळा आहे। स्लीव्ज आहे ती पण 11 इंचाची आहे। तर ही संपूर्ण कटिंग तुम्हाला चॅनलवरती आपल्या बघायला भेटेल। तर ह्या ब्लाऊजची स्टिचिंग फास्टमध्ये कशी करायची आहे तर ते मी तुम्हाला इथे सांगत आहे। पहिल्यांदा आपण बाही जी आहे ती इथे बनवून घेत आहोत। तर बाहीला आहे ना, अस्तरला जॉईंट्स होता, तर जॉईंट्स जो आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने जॉईंट्स जोडले ना, तर दोन्ही बाह्या बरोबर 2 हाताच्या रेडी होतील। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर उलटसुलट बाजू बघायची आहे आणि बरोबर मेन पैठणीच्या कपड्यावरती हा जो पार्ट आहे ना बाहीचा, तो बसवून घेतलेला आहे। खालच्या साईडला कट करून घ्यायचं आहे, नंतर वरतून एक दाबटीप द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली बाही जी आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये रेडी होते। दोन्ही बाह्या मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या होत्या। आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर का असे 2 ब्लाऊज जर दिवसाला जर शिवले तर तुम्हाला आहे ना 1000 रुपये नक्कीच रोज पडणार आहे। कारण का इकडे 500 रुपये शिलाई आहे ह्या ब्लाऊजची। तुमच्याकडे किती आहे ते मला माहीत नाही आहे, तर तुमच्या एरिया वाईज तुम्ही 700-800 रुपये या ब्लाऊजची शिलाई घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या इकडे रेडी झालेल्या आहेत। त्यानंतर आपण बनवणार आहोत फ्रंटचा पार्ट। तर पहिल्यांदा ह्या पद्धतीने आपण हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा, व्यवस्थित बघायचं आहे। अगदी सोप्यात सोपी कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर फ्रंटचा जो पार्ट आहे ना, त्याला एका साईडला म्हणजे एका पार्टला आपण इकडे जॉईंट्स देऊन घेत आहोत। कारण का तुम्ही कितीही मोठं अस्तर घेतलं ना, तर तरी पण थोडंसं ह्या ट्रिपल लेअरमध्ये कमीच पडतं। तर त्यासाठी ना बघा ह्या पद्धतीने जॉईंट्स आपण देणार आहोत। तर खालचा पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे अगदी सरळमध्ये डिझाईन। त्याच्यानंतर ही जी पार्टची बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायची आहे शिलाई, म्हणजे उलट्या साईडने, आणि अगदी व्यवस्थित असं हाताने प्लेन करून घ्यायचं आहे, मी जसं करते त्या पद्धतीने। आणि याला आहे ना आपण बरोबर टीप मारून घेणार आहोत। तुम्ही हवं तर याला प्रेस पण करून घेऊ शकता। अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि नंतरच याला तुम्ही टीप मारायची आहे। नवीन शिकत असाल तर तुम्ही याला पिनअप करायचं आहे, म्हणजे कपडा इकडे तिकडे हलणार नाही आहे। त्याच्यानंतर बघा हा जो ब्लाऊज होता ना, म्हणजे हा जो अस्तर होता ना तिसरा, तर त्याला जॉईंट्स नाही आहे बघा, तर तो ठेवायचा आहे त्याच्यावरती। म्हणजे काय होईल की जो आतला जॉईंटचा अस्तर होतं ना, ते सगळंच्या सगळं आतमध्ये झाकल्या जाईल आणि ते अजिबात वरती दिसणार नाही। तर सुरुवात केलेली आहे मी पानगळाच्या सेंटरपासून। तर अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे। तिन्ही पदर जे आहेत ते अगदी एकत्र पकडायचे आहेत, मी जसे पकडले ते ना त्या पद्धतीने। आणि बरोबर जसं आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे त्यानुसार बरोबर टीप मारत जायचं आहे वरतीपर्यंत। तर दोन्ही साईडला मी ह्याच पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे। तुम्ही एकदा तुम्हाला कळालं नाही ना, तुमचे हे पार्ट जे आहे ते उलटसुलट होऊ शकतात, पण 1-2 वेळा बघा आणि बरोबर ह्या पद्धतीने ट्राय करा। तुम्हाला याला कॅनव्हाससुद्धा टाकायची गरज पडणार नाही। प्लस गळा जो आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे। प्रॉपर पानाचा जो आकार आहे तोच इकडे तयार होणार आहे। तर इथे बघा, आणि तुम्हाला हवं तर तुम्ही इकडे कॅनव्हास पण टाकू शकता, पण आपण ट्रिपल लेअरमध्ये तयार केलेला आहे त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही कॅनव्हास टाकण्याची आवश्यकता। आणि नंतर आहे ना मी सुलट्या बाजूने सुद्धा याला टीप मारून घेतलेली आहे, जेणेकरून कुठेही टीप जी आहे ती आपली सुटणार नाही आहे। तर बघा ह्या पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आहे ना हा जो पार्ट आहे ना आतला पानाचा गळाचा, एक्स्ट्रा जो कपडा होता तो कट करायचा आहे। तर जिकडे आपण शिलाई दिलेली आहे ना त्याला
2 रेषा मार्जिन पकडून आपण हे कट करत आहोत. बघा अगदी प्रॉपर गळा तयार होतो कॅनव्हासनं लावता. तर बघा मी अगदी व्यवस्थित असं कट टू कट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे ना आपण ह्या पद्धतीने असं ह्याला फोल्ड करून घेणार आहोत व्यवस्थित. असं तुम्ही प्रेस पण करू शकता. तर बघा अजून आपण प्रेस पण केलेली नाही आहे, तरी पण प्रॉपर गळा जो आहे तो इकडे तयार दिसत आहे. तुम्ही याला दाबटीपसुद्धा देऊ शकता. तर बघा इकडे ना इस्त्री जर केली म्हणजे प्रेस करून घेतली ना, तर याच्यापेक्षाही जास्त फिनिशिंग रेडी होईल. पण काय होतं, सिल्कचा ब्लाऊज आहे आणि आपण प्रेस जर फिरवली आणि थोडासा चिपकला तर मग काय कस्टमर नाराज आणि आपल्याला हे भरून देण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे मग मी ही रिस्क काही घेतलेली नाही आहे. तर बघा वरतून एक फिनिशिंगची टीप देऊन घेतलेली आहे मी इकडे. आणि जिथे पानाचा आकार आहे म्हणजे जिथे अगदी शेवटचं टोक आहे सेंटर, तिथे अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये कपडा जो आहे तो सरकवून घ्यायचा आहे. कुठेही याला छोटीशीसुद्धा चून पडल्या केली नाही पाहिजे. त्या पद्धतीने मी इकडे टीप मारून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही ब्लाऊज रेडी झाल्यानंतर ही टीप खोलून पण घेऊ शकता. तर बघा झालेली आहे इकडे आपली पुढची गळ्याची जी टीप मारलेली होती ती तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बघा इकडे ह्या पद्धतीने हा जो कपडा आहे ना तो अशा पद्धतीने आता प्लेन करून घ्यायचा आहे. तर फक्त अस्तर आणि मेन ब्लाऊजचा कपडा आहे ना तो फक्त इकडे खालच्या साईडने मी जॉईंट्स करून घेतलेला आहे. बघा तर तुम्हाला दिसत असेल इकडे मी टक्स मारलेले आहेत ना, म्हणजे चॉकने जे मार्किंग केलेलं आहे तेही अगदी स्पष्ट दिसतंय बघा. तर त्याच पद्धतीने आपल्याला टिपा मारायच्या आहेत. आणि न कट करता प्रिन्स कट कसा तयार करावा हे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्या नवीन शिकत असतील ना त्यांनासुद्धा हा पार्ट जो आहे तो जमणार आहे. कोणाला काही विचारायची गरज नाही. बऱ्याच जणी अडखळतात प्रिन्स कटचा ब्लाऊज प्लस त्याला कप्स टाकायला जर लावले तर मग त्यांना भीती वाटते. तर काही घाबरायचं काम नाही. हा व्हिडिओ बघून तुम्ही बरोबर ब्लाऊज शिवू शकता आणि बरोबर तुम्हालाही 500 ते 1000 रुपये रोज, एक जरी शिवला तरी 500 रुपये रोज येईल. तर बघा हे जे टक्स होते ना हे मी डार्क करून घेतलेली आहेत. तर ह्या पद्धतीने हे टक्स जे आहेत ते डार्क करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आहे ना हा संपूर्ण पार्ट जो आहे तो मी एकाला एक अटॅच करून घेतलेला आहे इकडे. आणि त्याच्यानंतर आपण टक्सच्या टिपासुद्धा मारणार आहोत. अगदी सोपी आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारी पद्धत. ब्लाऊज पण खूप लवकर रेडी होतो ह्या पद्धतीमध्ये. तर अशाच पद्धतीने संपूर्ण जे अस्तर आहे ते मेन ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि हे टक्स जे आहेत ना मी इकडे तुम्हाला कळण्यासाठी डार्क करून घेत आहेत बघा. तर टक्स आपले डार्क करून झालेले आहेत. आणि परत एकदा जो तिसरा जो पार्ट होता ना अस्तरचा तो याच्यावरती आपण प्रेस करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल की तिसऱ्या पार्टवर पण हे अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित असं ड्रॉ होऊन जाईल. तर म्हणजे नंतर मार्किंग करायला आपल्याला अगदी सोपं जाईल. त्यानंतर आपण हा जो टक्स आहे ना प्रिन्सेस कटचा तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे जसं मार्क केलेला आहे त्या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता पफ कशा पद्धतीने आलेला आहे. अगदी व्यवस्थित असा प्रॉपर पफ आलेला आहे. आणि याच पद्धतीने आपण दुसराही टक्स घ्यायचा आहे. बरोबर जिथे सेंटर पॉईंट येतो ना तिथे टीप अगदी कमी करायची आहे. आणि वरपर्यंत परत एकदा बघा मी जशी टीप मारते त्याच पद्धतीने तुम्ही झूम करून बघू शकता मी कशी टीप मारलेली आहे. तर वरती कमी टीप मारलेली आहे, खाली जशी मार्किंग केलेली आहे ना त्याच पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे. आणि ही टीप जी आहे ती मी फ्रंट पार्टला मारली. नंतर सुट्टा एक जे अस्तरचं पार्ट आपला उरलेला होता ना त्याला मारून घ्यायचे आहे. बघा मी जशी अगोदरच्या 2 पार्टला मारली त्याच पद्धतीने ह्यालाही मारून घ्या. म्हणजे काय होईल की आपल्याला कप लावायला अगदी सोपं जाणार आहे. आणि तुम्हालाही ही पद्धत अगदी आवडेल आणि समजेलसुद्धा. तर बघा मी ह्या पद्धतीने ह्या टिपा मारून घेतल्या अगदी शेवटपर्यंत. तर हे झालेलं आहे आपलं प्रिन्सेस कटचं ट्रिपल लेअरमधलं स्टिचिंग संपूर्ण रेडी. तर बघा खालच्या साईडला जसं मार्क केलेलं होतं इकडे काय झालं मी जेव्हा मार्क केलेलं आणि प्रेस केलं त्याच्यामुळे आपला वेळ वाचला आणि आपल्याला सारखं माप घ्यायची गरज पडलेली नाही आहे. तर बघा बॅक साईड पण आपली संपूर्ण रेडी झालेली आहे. इथं मी घेतलेले आहे कप्स. तर ते कसे लावायचे आहे तर मी डायरेक्ट पण लावत असते पण तुम्हाला कळण्यासाठी याचा अंतर बघायचा आहे. तर खालच्या तिथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. मी जसं माप घेते ना त्या पद्धतीने माप घ्या. 2.5 इंचाचं माप घेतलेलं आहे खालच्या टक्सपासून. आणि याला सेंटर पॉईंट जो आहे तो
आपला बरोबर मिळून जातो आणि इथे बरोबर 1 ते 2 वेळा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे, मागे पुढे करत. तुम्ही हाताने सुद्धा सुई धाग्याच्या साहाय्याने ह्या कप जो आहे तो पॅक करू शकता. तर मी डायरेक्ट इकडे स्टिचिंगमध्ये याला पॅक केलेला आहे आणि धागा जो आहे तो जाग्यावरती कट करून घ्यायचा आहे. तर ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण आपला कप्स आहे तो जोडून घेणार आहोत. तर तुम्हाला कशी वाटते ही पद्धत नक्की मला कळवायचं आहे. काही कळालं नाही तर नक्की कमेंट करून सुद्धा विचारायचं आहे. तर सेम पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला असाच हा कप आहे तो जोडून घ्यायचा आहे बघा. तर याचाही मी सेंटर पॉईंट काढला. मैत्रिणींनो, अगदी सोपी पद्धत आहे ही आणि मी इथे क्लास चालू आहे त्यांनासुद्धा अजिबात अवघड शिकवत नाही. त्यांनाही ह्या कामाची खूप गोडी लागते. फक्त 4-5 दिवस त्यांना वाटतं की आपल्याला येईल की नाही, पण एकदा त्या सुरुवात केली ना तर बरोबर येऊन जातं. तर बघा ह्या पद्धतीने दुसरासुद्धा आपला कप्स जो आहे तो लागल्या गेलेला आहे आणि ह्याच्यावरती आता मेन जो अस्तराचा आणि कपड्याचा आपण पार्ट बनवलेला होता तो अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने. मध्यभागी अजिबात झोळ वगैरे काही आला नाही पाहिजे आणि नंतर बॉटम साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची असते याला. तर मी इकडे टिप मारून घेत आहे बघा बॉटम साईडला. आणि याला परत आपण कमरपट्टी जशी लावतो ना त्या पद्धतीने कमरपट्टीसुद्धा मी लावणार आहे. जास्तीचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं आपलं हे पुढचा पार्ट जो आहे तो दिसत आहे बघा. त्याच्यानंतर मी इकडे कमरपट्टी तयार करत आहे. कमरपट्टी आहे ती बेसिकच आहे, रेग्युलर आपण बॅक साईडला जशी लावतो त्याच पद्धतीने फ्रंटला लावायची आहे. त्यावरती द्यायची आहे एक दाबटीप, अगदी व्यवस्थित अशी. मेन कपड्यावरती ही दाबटीप चढणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर कपडा डबल फोल्ड करायचा. नंतर डबल फोल्ड कपडा केला आणि 5 नंबरची शिलाई जी आहे ती देऊन घेतलेली आहे. नंतर आपण ही शिलाई आहे ती काढून घेणार आहोत त्याला हात शिलाई करून. अगदी फिनिशिंगमध्ये हा पार्ट तयार होतो. तर बघा झालेला आहे आपला पुढचा पार्ट जो आहे तो. त्याच्यानंतर आहे ना इकडे व्यवस्थित असं आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. तर डिझाईन बनवलेलीच होती आणि ही डिझाईन जी आहे ती चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर डिझाईनसुद्धा तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच्या अगोदरचा व्हिडिओ ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा आणि डिझाईनचाच आहे. तर त्याच्यानंतर मी इकडे शोल्डर जोडून घेत आहे. तर शोल्डरसुद्धा जोडताना बघा अगदी 3 वेळा टिपा मारलेल्या आहेत. अगदी पॅक केलेला आहे शोल्डर. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने ट्राय करून बघा. कस्टमरची तक्रार येत नाही अजिबात. तर 3-3 वेळा टिपा मारल्या ना तर कस्टमर म्हणजे आपल्याकडे ब्लाऊज कुठं घुसवलं काय असं काही तक्रार घेऊनच येणार नाही आहे मैत्रिणींनो. तर मी इकडे 3-3 वेळा ह्याला टिप मारून घेतलेली आहे शोल्डरला. आणि त्याच्यानंतर आपण जी कट केलेली बाही होती ती कशी जोडायची आहे ते बघणार आहोत इथे. तर बाही मी तयार करूनच घेतली होती स्टार्टिंगला. तर कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते बघायचं आहे. तर इकडे बघा मोंडा जो आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे. थोड्याफार फरकाने असतो मोंडा. तर दोन्ही साईडने ना एकसारखा मी करून घेतला आहे आणि त्याच्यानंतरच आपण बाही जोडणार आहोत. दोन्ही साईडला सेम पद्धतीने मी मोंडा इक्वल करून घेतलेला आहे. बाहीचा पार्टसुद्धा तुम्ही एकसारखा करा. त्याने काय होईल की तुमच्या बाहीचे सेंटर जे आहेत मोंड्याचे जॉईंट्स आहेत ना ते अजिबात खालीवर होणार नाही. बघा मी इकडे बाहीलासुद्धा त्याच पद्धतीने एकसारखं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुरुवात केलेली आहे बाही जोडायला. तर खोल भाग जो आहे म्हणजे जॉईंट्स दिलेला जो भाग होता ना तो मी पुढच्या साईडला घेतला आणि इकडे प्लेट्स घेत आहे बघा. तर बरोबर सेंटर पॉईंटवरतीच ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. अगोदर पण ह्या प्लेट्स नाही मारल्या तरी चालतील. काही जणी अगोदर प्लेट्स मारून ठेवतात आणि नंतर. तर बघा बाही अगदी व्यवस्थित अशी लागल्या गेलेली आहे. तर सेम पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा बाही आपण जोडून घेत आहोत. जॉईंट्सवाला भाग जो आहे तो पुढच्या पार्टला, शोल्डरचा जॉईंट जो आहे तो बॅक साईडला करायची आहे त्याची दिशा. आणि बरोबर जिथे आपलं शोल्डर आहे ना त्या रेषेवरतीच्या 5 ते 4 अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा. आणि ह्याला डबल टिप मारून सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा लगेचच्या लगेच आपण आता साईड फिटिंग कशी करायची आहे बॅक हुकवाल्या ब्लाऊजची ते बघणार आहोत इथे. तर बघा ही पण बाही आपली जोडून झालेली आहे. तर इथे पहा अगदी व्यवस्थित असा सेंटर बॅक साईडचा चेक करायचा आहे. फ्रंटचा सेंटर जो आहे तो मी चेक केला आणि त्याच्याच वरती हा कपडा ठेवायचा आहे आणि जास्तीचा जो कपडा आहे ना तो ह्या
साईड फिटिंगमध्ये अजिबात पकडायचा नाही. तर मैत्रिणींनो, याला खूप सारे स्टोन होते सिक्वेन्सचे कॉपरमधले आणि ते न निघणारे होते. त्याच्यामुळे ना इथे थोडासा आपला वेळ गेलेला होता. तर जास्तीचा जो कपडा होता ना, ही टीप मारून झाल्यानंतर मी कट केला आणि बघा अगदी व्यवस्थित आपली साईड फिटिंग इकडे दिसत आहे. दुसऱ्या साईडलाही ह्याच पद्धतीने आपण टीप मारून घेत आहोत. तर ह्या केसमध्ये काय होतं की बॅक साईड मी इकडे पॅक केलेली आहे हुक जिथे आपण लावणार आहोत तिथे, आणि कपडा अगदी व्यवस्थित असा प्लेन करून जर का साईड फिटिंग केली तर कुठलाही पार्ट जो आहे तो मागे पुढे होत नाही, अगदी एकसारखे हे पार्ट तयार होतात. तर बघा ह्या पद्धतीने बरोबर टीप मारून घेतली आणि जास्तीचा कपडा इथे आपण कट करून घेतलेला आहे. माप जे आहे ते छोटं आहे, त्याच्यामुळे मग कपडा थोडासा कट केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ब्लाऊज जो आहे ना तो सुलट्या बाजूने टीप मारली होती, आता ब्लाऊज उलटा केला आणि आपण आता इकडे साईड फिटिंग करणार आहोत. तर ती कशी करायची आहे ते बघणार आहोत इथे. तर अगदी सरळमध्ये साईड फिटिंगसुद्धा ह्या ब्लाऊजची आलेली होती. तर स्टार्ट करताना आहे ना अगोदर एक टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगची याच्या साईडला, बरोबर सरळमध्ये वरपर्यंत टीप मारायची आहे अर्धा इंच मार्जिन पकडून. तर इथेही या ब्लाऊजला स्टोन होते, तर ते स्टोन जे आहेत ते मी हाताच्या साहाय्याने इकडे चेक करत आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की सुई एकदा याची गेलेली होती, आपली सुई मोडली होती, त्यामुळे संपूर्ण ब्लाऊज आपण स्टोन काढल्यानंतरच याला फिटिंग केलेली आहे. तर असे सुईचे प्रॉब्लेम झाले तर कधी कधी सेटिंग पण बिघड आणि मग आपला 1-1.5 तास वाया जातो. आपल्याला ही मशीन जी आहे ती सेटिंगसाठी कधी कधी गावात पण यावी लागते. तर त्यासाठी ना स्टोन पूर्ण काढूनच साईड फिटिंग किंवा मग स्टोन येणं असतील तर ते स्टिच करायचे आहेत. तर बघा इकडे ना दंड घेराचं माप आहे 4.5 इंच आणि कमर घेरा आहे 26 इंचा. 26चा चौथा भाग करायचा आहे, म्हणजेच 6.5 इंच. 26ला 4ने भागलं तर 6.5 इंच येतं. वरती ना 4.5 इंच दंड घेरा आहे, तर तिथे बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बघा हे स्टोन जे आहेत ते मी परत एकदा काढलेले आहेत आणि नेमके हे काठावरती स्टोन होते. परत एकदा समोरच्या साईडने 6.5 वरती एक मार्किंग केलं आणि मध्यावरती 5 इंचावरती एक मार्क करायचा आहे, म्हणजे तुमची साईड फिटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित येईल. आणि ही टीप जी आहे ती अगदी व्यवस्थित वरपर्यंत मारून घ्यायची आहे. त्याच्या साईडला बरोबर एकदा मार्जिन पकडून 2-2 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत बघा. तर संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग झालेली आहे इकडे तयार. तर हा ब्लाऊज जो आहे तो कसा वाटला मैत्रिणींनो नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला ह्याच्यात काही समजलं नाही तर मला ते सुद्धा विचारायचं आहे. तुम्हाला ह्या ब्लाऊजची डिझाईन, कटिंग, फ्रंटचा पार्ट ट्रिपल लेअरमध्ये कमीत कमी वेळेमध्ये कसा तयार करावा हे सुद्धा दाखवलेलं आहे. आणि हा झालेला आहे ब्लाऊज आपला संपूर्ण रेडी. फायनल लुक तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा. आता ह्याला आपल्याला फक्त हुक लावायचे आहेत आणि बॅक साईडला मी याला कॉपरचे मणी लावलेले होते. अगदी व्यवस्थित असा हा ब्लाऊज बॅकला आणि फ्रंटला दिसत होता. कस्टमरही अगदी खुश. तर हिने जर का मला ब्लाऊजचा पीक पाठवला तर तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ब्लाऊजचा पीक जर आला तर मी तुम्हाला नक्की म्हणजे नक्की व्हिडिओ शेअर करणार आहे. तिचा रील्स जरी आला वटपौर्णिमेचा तरीसुद्धा. तर हा ब्लाऊज आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.